श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीचे डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य। म्हणजेच काय की तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा जो डिसेंबर महिना आहे त्यांचा कसा जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, व्यवसाय कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना कसा असणार आहे, महिला वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना कसा असणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा 3 कुठल्या शुभ घटना घडणार आहे, ते तुम्हाला या डिसेंबर महिन्यात कोणत्या 3 गोष्टी किंवा कोणत्या शुभ घटना तुमच्या सोबत घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे। तुम्हाला जर फक्त पोटाचे विकार आणि गॅसेसचे प्रॉब्लेम होऊ शकतात, बाकीचा आजार तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जाणवणार नाही। मित्रांनो, बघा की डिसेंबर महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे। आरोग्याच्या बाबतीत तुमच्या ज्या जुन्या तक्रारी असतील त्या सुद्धा कमी होणार आहेत। कोणाचे काही जुने दुखणे असेल किंवा कोणाचे जुने दुखण्याचा त्रास होत असेल तो त्रास सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुळ राशीच्या व्यक्तींचा कमी होणार आहे। आरोग्याच्या बाबतीत येणारा जो डिसेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। फक्त खाण्यापिण्याच्या सवयी तुम्हाला थोड्याशा बदलाव्या लागतील, तुम्हाला व्यायामाच्या सवयी लावाव्या लागतील। रोज सकाळी उठून तुम्हाला तुमचा व्यायाम करायचा आहे। तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर चांगलं राहायचं असेल किंवा चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करणे फार गरजेचे आहे। व्यायामाबरोबरच तुम्ही योगा सुद्धा करू शकता। त्यानंतर बघूया की तुळ राशीच्या विद्यार्थी वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना कसा असणार आहे। विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे। त्यांच्या मनासारख्या गोष्टी ह्या येणाऱ्या डिसेंबर महिन्यात घडू शकतात। जर एखाद्या चांगल्या विचार केला असेल, एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा शिक्षणासाठी तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल, परदेशात जायचं असेल, परंतु तुम्हाला काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी डिसेंबर महिन्यात तुमच्या दूर होणार आहे। आणि अडचणी दूर झाल्यामुळे तुम्ही येणारा डिसेंबर महिना फार आनंदी असणार आहात। जर तुम्हाला परदेशात शिक्षण जायचं असेल तर ते सुद्धा योग येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आहेत। एखाद्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा फॉर्म भरायचा असेल ते सुद्धा योग येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुमचे आहेत। त्यानंतर बघा, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील त्यांना सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात चांगले यश मिळणार आहे। तुमचं अभ्यासात लक्ष लागणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा द्विधा मनस्थिती येणाऱ्या डिसेंबर महिन्यात निर्माण होणार नाही आणि तुमचं एकाच ठिकाणी लक्ष राहणार आहे आणि तुम्ही कार्य तुमच्या हातात घेतलेलं आहे किंवा शिक्षण जे तुमचं चालू आहे त्या शिक्षणात तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे। त्यानंतर बघा की काही विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल ते सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात ॲडमिशन घेऊ शकतात। त्यानंतर बघा की तुळ राशीचं वैवाहिक जीवन डिसेंबर महिन्यात कसं असणार आहे। मित्रांनो, बघा की वैवाहिक जीवन हे तुमचं अतिशय चांगलं असणार आहे। तुमचा जोडीदार त्याच्या कामात व्यस्त असणार आहे। मग पती असो किंवा पत्नी असो, तुमचा जोडीदार कोणी स्त्री व पुरुष असेल ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असणार आहे आणि त्या कामाच्या व्यस्तामुळे की तुमच्यात थोडेसे वादविवाद होऊ शकतात, परंतु तुम्ही वादविवाद नक्की टाळा आणि तुमच्या जोडीदाराचं काय म्हणणं आहे किंवा त्याला कामाच्या ठिकाणी काय त्रास होत आहे किंवा त्याचं काय काम चालू आहे हे तुम्ही नक्कीच जाणून घ्या आणि तुमच्या दोघांमध्ये होणारे वादविवाद नक्की टाळा। त्यानंतर मात्र 15 डिसेंबर नंतर तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचे ताळमेळ चांगला राहणार आहे। तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात। तुमच्या कुटुंबातील वातावरण हे अतिशय आनंदात राहणार आहे। तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ ही 15 नोव्हेंबर नंतर मिळणार आहे, परंतु 15 नोव्हेंबर पूर्वी कुटुंबातील सदस्यांची वादविवाद टाळा। आपल्या जोडीदाराबरोबर होणारा वादविवाद टाळा आणि आपल्या जोडीदाराचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, कारण की तुमचा जोडीदार येणाऱ्या डिसेंबर महिन्यात त्याच्या कामात फार व्यस्त असणार आहे आणि जोडीदार तुमचा कामात व्यस्त असल्यामुळे तुम्हाला थोडंसं
त्याच्याकडनं मिळणारा जो टाईम आहे तो कमी होणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा राग येणार आहे, तुमचा चिडचिडेपणा वाढणार आहे. परंतु तुमच्या रागावर आणि चिडचिडेपणावर कंट्रोल ठेवा आणि जोडीदाराचं काम जे चालू आहे त्याला कामात मदत करा. आणि 15 डिसेंबर नंतर मात्र तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचे चांगले रिलेशन राहणार आहे. तुम्ही एकमेकांना समजून घेणार आहात. तुमचा 15 डिसेंबर नंतरचा काळ हा प्रेमातच जाणार आहे. त्यानंतर बघूया की भाग्य. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुळ राशीच्या व्यक्तींचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे. तुम्ही जर मनात एखादी गोष्ट घ्यायची ठरवली असेल, तुम्हाला नवीन वाहन घ्यायचं असेल, नवीन ठिकाणी जागा घ्यायची असेल, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती गुंतवणूक सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात करू शकता. परंतु मित्रांनो, गुंतवणूक करत असताना गुंतवणुकीतील जे तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या. होणारी जी गुंतवणूक आहे ती तुमच्यासाठी भविष्यासाठी असते. त्यामुळे कुठलीही गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या. अनावश्यक खर्च टाळा. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुमचं आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. तुम्हाला पैशाची आवक वाढणार आहे. पैशाची आवक जर तुमची वाढणार असाल तर तुम्ही अनावश्यक खर्च टाळला पाहिजे आणि पैशाची आवक वाढल्यानंतर ती एखाद्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे, बचत केली पाहिजे. आणि येणारा जो डिसेंबर महिना आहे तो तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघा नोकरदार वर्गासाठी येणारा जो आठवडा आहे त्या येणाऱ्या ज्या डिसेंबर महिन्यात तुम्हाला थोडासा संयम ठेवायचा आहे. नोकरदार वर्गाने डिसेंबर महिन्यात आपल्या वरिष्ठांशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या सहकाऱ्यांसोबत तुमचा वादविवाद होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय की तुळ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या डिसेंबर महिन्यात फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि आपल्या वरिष्ठांशी होणारा वाद किंवा आपल्या सहकाऱ्यांसोबत होणारा वाद तुम्हाला टाळायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, कामाच्या ठिकाणी तुम्हाला कंटाळा येईल, परंतु कंटाळा येऊ न देता तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा. आणि जर तुम्ही कामावर लक्ष केंद्रित केले की येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे. मित्रांनो, मात्र डिसेंबर महिन्यात तुळ राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी संयम नक्कीच बाळगायचा आहे. तुम्ही फक्त संयमाने काम करा. येणारा डिसेंबर महिना तुम्हाला अतिशय चांगला जाईल. मित्रांनो, ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना डिसेंबर महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही इच्छित स्थळी तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबर नंतर तुम्हाला नोकरीचे चांगले योग आहेत. त्यानंतर बघा की मित्रांनो की सरकारी नोकरदार वर्गाला सुद्धा येणारा डिसेंबर महिना हा चांगला जाणार आहे. परंतु कामाच्या ठिकाणी संयम ठेवा, वादविवाद नक्की टाळा. त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुळ राशीच्या व्यक्ती या डिसेंबर महिन्यात नवीन व्यवसाय चालू करू शकता, नवीन ठिकाणी व्यवसाय चालू करू शकता आणि व्यवसायात त्यांना भरपूर हा नफा प्राप्त होणार आहे. तुमची व्यवसायात गुंतवणूक वाढणार आहे. त्यानंतर बघूया की मित्रांनो, महिला वर्गासाठी सुद्धा येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुमची थोडीशी धावपळ होणार आहे, परंतु धावपळ करत असताना सुद्धा तुम्ही आरामाकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या. महिलांनी विशेष करून कुठलेही काम करत असताना सावधानगिरीने काम करा, हळूहळूपणे काम करा. काम करत असताना घाई गडबड करू नका. काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी मात्र महिला वर्गाने घेतली पाहिजे. बसमध्ये चढत असताना, उतरत असताना सावकाशपणे तुम्ही उतरलं पाहिजे. येणारा जो डिसेंबर महिन्यात बस प्रवास करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी विशेष करून काळजी नक्की घ्या. मित्रांनो, आताच आपण बघितलं की येणारा जो डिसेंबर महिना आहे तो तुळ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. परंतु नोकरदार वर्गाने नोकरीमध्ये थोडीशी काळजी घेतली पाहिजे, वादविवाद टाळला पाहिजे आणि महिलांनी सुद्धा आपले काम करत असताना सावधानगिरीने काम करा, सावकाशपणे काम करा. कुठल्याही प्रकारची घाई गडबड कामात करू नका. त्यानंतर बघा मित्रांनो की तुळ राशीच्या व्यक्ती डिसेंबर महिन्यात काही 3 अशा शुभ घटना घडणार आहेत. त्या शुभ घटना कोणत्या त्या आता आपण बघूया की त्यातली पहिली शुभ घटना म्हणजे तुम्ही नवीन जागा किंवा नवीन घर खरेदी करू शकता. ज्या तुळ राशीच्या व्यक्तींचं स्वप्न असेल घर बांधायचं किंवा नवीन घर घ्यायचं, त्याचं स्वप्न डिसेंबर महिन्यात पूर्ण होऊ शकतो. एखाद्या नंतरची दुसरी गोष्ट आहे बघा की तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमचे जे स्वप्नातील वाहन असेल किंवा तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल ते सुद्धा वाहन तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतरची शुभ घटना म्हणजे ज्या तुळ राशीच्या व्यक्तींना
लग्न करण्याची इच्छा असेल किंवा ज्यांचे लग्न जमत नसेल अशा व्यक्तींचे लग्न हे येणाऱ्या डिसेंबर महिन्यात जमू शकते. ज्या ठिकाणी तुम्हाला चांगले स्थळ आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला लग्न करण्याची इच्छा आहे, त्या स्थळासोबतच तुमचं लग्न होण्याची दाट शक्यता डिसेंबर महिन्यात आहे. म्हणजेच काय मित्रांनो, येणारा जो डिसेंबर महिना आहे तो तुळ राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ जाणार आहे. परंतु तुम्हाला थोडंसं काळजी सुद्धा घ्यायची आहे, वादविवाद टाळायचे आहेत. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, बसमध्ये चढताना उतरताना काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, येणारा जो डिसेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय आनंदात जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा.